धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत असून कृषी विभागाकडे आतापर्यंत 42 तक्रारी प्राप्त झाल्यात। यामध्ये महाबीजाच्या बियाणांबाबत 25 तर इतर कंपन्यांच्या बियाणांबाबत 17 तक्रारीचा समावेश आहे। या तक्रारीची दखल घेत कृषी विभागाने तपासणी सुरू केली आहे, तर 42 पैकी 39 तक्रारींमध्ये संबंधित शेतांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। यानंतर समितीचा अहवाल तयार केला जाणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना ग्राहक मंचात दाद मागता येणार आहे। तसेच प्रयोगशाळेत अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित बियाणे कंपनी विरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी महादेव आसलकर यांनी दिली आहे। दरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाणांची उगवण झाली नसेल त्यांनी तातडीने कृषी विभागांकडे लेखी तक्रार दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलंय। एकूण धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण विविध तालुक्यांतर्गत एकूण 42 तक्रारी आलेल्या आहेत बियाणे बोलीच्या। 42 पैकी 25 तक्रारी ज्या आहेत ते महाबीजच्या आहेत, 17 तक्रारी इतर कंपन्यांच्या आहेत। 42 पैकी 29 तक्रारीला आल्या आम्ही लगेच सेकंड डे किंवा थर्ड डेला लगेच पाहणी केली आणि पाहणी अंती शेतकरी समाधानी पण झाले आणि त्यांना पेरण्याला परवानगी पण दिली। आम्हाला 2-3 दिवसामध्ये आम्ही पंचनामे त्यांना आम्ही देणार आणि त्यांना जी कायदेशीर आव्हान आहे, कायदेशीर मार्गदर्शन आहे ते ग्राहक मंचात जाऊ शकतात आणि त्यांना मार्गदर्शन करत आहोत। दरवर्षी बोगस बियाणांचे प्रमाण वाढताना पाहायला अशा कंपन्यांवर कृषी विभाग काय कारवाई करणार? दरवर्षी जे नमुने आपण काढतो त्या नमुन्याचा जो अहवाल येतो त्या आधारे प्रत्येक वर्षी कारवाई केली जाते आणि 100% कारवाई होत असते त्याच्यामध्ये। आता काय आव्हान अशा तक्रारी समोर येत असतील तर तुमच्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे एक लेखी अर्ज आणि सोबत बियाणे खरेदीची पावती आणि टॅग हे सोबत झेरॉक्स करून द्या आणि लगेच समितीमार्फत आम्ही तपासणी करूया त्याची। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतीत शासकीय जागेच्या कथित गैरव्यवहारावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। सुमारे 20 कोटी रुपये बाजार मूल्य असलेल्या 141 गुंठे शासकीय जागेप्रमाणे नगरसेविका संध्या तेरसे यांनी मुख्य अधिकाऱ्यांच्या कथित कारभाराविरोधात 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलंय। नगरपंचायतीच्या मालकीची खुली जागा आणि रस्ते खासगी व्यक्तीच्या नावावर जाण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। तसेच नगरपंचायतीतील इतर नगरसेवकांना विश्वासात न घेता हा निर्णय झाल्याचाही दावा करण्यात आलाय। वादग्रस्त जागेवर शासनाच्या निधीतून पाण्याची टाकी आणि अंतर्गत रस्ते उभारण्यात आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी, तसेच 10 दिवसात निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। बिनशेती प्लॉटिंग किंवा बिनशेती जमीन केल्यानंतर प्लॉटिंग झालेलं आहे हिंदू कॉलनी या प्रभागात। एकूण त्या प्लॉटिंग मधली 141 गुंठे म्हणजे साधारणतः त्या प्लॉटिंग मधली नियमाप्रमाणे 10 गुंठे जमीन 10% जमीन ही वर्ग केली जाते। तत्सम जे काही शासन असेल तिथे नगरपंचायत असेल ग्रामपंचायत असेल त्यांच्याकडे वर्ग केली जाते आणि त्याच्यानंतर ते प्लॉटिंग कन्फर्म होतं। त्याचप्रमाणे हिंदू कॉलनीमध्ये 141 गुंठे जागा ही खुलं क्षेत्र रस्ते आणि खुलं क्षेत्र यासाठी केलेली होती आणि नगरपंचायत सरपंच कुडाळ असा दाखला 7/12/2004 मध्ये होता। या दाखल्यावर वारंवार त्या तिथे राहणारे आरेकर यांनी कुळसाठी आपली दावा दाखल केला होता। हा दावा इतके वर्ष म्हणजे आज 21 वर्ष चालू होता कोर्टामध्ये। विविध कोर्टामध्ये पहिल्या 2 कोर्टामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये आमच्या बाजूने झाले, नंतर दुसऱ्या कोर्टांमध्ये असं वरच्या कोर्टामध्ये जात ती शेवटी आपल्या 2024 मध्ये आमच्या विरोधात गेली हायकोर्टमध्ये MRT मध्ये। ती 2024 मध्ये जर केसचा निकाल आमच्या विरोधात लागला असेल तर कुडाळ शहराच्या सर्व नगरसेवकांना जे की ह्या नगरपंचायतचे ट्रस्टी आहेत त्यांना सगळ्यांना हे माहीत होणं गरजेचं होतं, जे की आम्ही सगळेजण विशेषतः मी त्या गोष्टीचा नेहमी पाठपुरावा केलेला आहे। कारण ते माझ्या घराच्या अगदी समोर ती टाकी आहे। त्याच्यामुळे ही जर जागा त्या जागेमध्ये पाण्याची टाकी जी की कुडाळ नगरपंचायत तत्कालीन ग्रामपंचायतीने 1.5 कोटी महाराष्ट्र शासनाचा खर्च घालून केलेली आहे, बांधलेली आहे, अजूनही ती कुडाळ नगरपंचायतीकडे वर्ग झालेले नाही। मग हे सगळं असताना जर त्या जागेविषयी एखादा निकाल आपल्या विरोधात झाल्यानंतर त्याच्यात पुढचं अपील दाखल न करता त्या जागा ज्यांच्या नावे आता कोर्टाच्या माध्यमातून निकाल झालाय त्यांना नाहरकत देणं
हे पूर्णपणे नियमबाह्य आहे आणि ते मुख्याधिकाऱ्याने केलं आणि ते केल्यामुळे ती जागा विक्रीला झाली. ती जागा विक्री जरी झाली असली तरी ती जागेमध्ये जी 1.5 कोटीची टाकी आहे ती नगरपंचायत मालकीची आहे आणि त्या टाकीचा उपयोग संपूर्ण कुडाळ शहराला होणार आहे आणि कुडाळ शहराचं हित बघणं यासाठी मुख्याधिकारी तिथे नेमलेला असतो आणि त्याने आपलं काम बेजबाबदारपणे केलेलं आहे. कामाला न्याय दिला नाही, कुडाळ शहराला न्याय दिलेला नाही आणि तो न्याय मिळावा आणि 141 गुंठेपैकी 37 गुंठे कूळ लागलेली असताना उर्वरित वरची जी 105 गुंठे जमीन आहे ती त्या जमिनीचे जेव्हा प्लॉटिंग ज्यांनी केलं त्या मूळ मालकाच्या नावे गेली. म्हणजे कुडाळ नगरपंचायत मालकीची 141 गुंठे ही संपूर्ण जमीन आज आमच्या ताब्यात नाही. मग हा जो काय घोळ सगळा झालेला आहे तो नगरपंचायतीच्या प्रशासनामुळे आणि मुख्यतः मुख्याधिकारी यांच्यामुळे झालेला आहे. तर या बाबतीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी आम्ही सर्वजण, विशेषतः मी इथे उपोषण करते आणि सर्व जर कुडाळ शहरातले माझ्या सपोर्टला उभे आहेत. कारण एखाद्याने नुसतं एखादा प्रश्न उठवावा आणि त्याला सपोर्ट करावा अशी तर कुडाळची जनता नाही. कारण आपल्या शहराचं नुकसान होतं हे इथे दिसत असल्यामुळे सगळ्यांना ह्याबाबतची माहिती देण्याकरता हे उपोषण केलंय आणि जिल्हाधिकारी मॅडमना आम्ही ह्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आणि तसं आश्वासन त्यांच्याकडनं आम्ही मागितलंय आणि ह्या केसचं पुन्हा एकदा रिट पिटिशन दाखल करून ही केस पुन्हा एकदा उभी राहावी याची आम्ही त्यांना विनंती केली आहे.